करणं, पण खीर ही मधुमेहींना चालेल अशी करणं. म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये साखर गुळ आपल्याला घालायचा नाहीये. मग ही खीर तुम्ही कशी करणार, तर पहिल्यांदा आळीव नेहमीप्रमाणे भिजवून घ्यायचे, ते फुगणार आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही दूध ऍड करायचं आणि शिजवायचं. तर जरा थोडंसं त्याला एक थिकनेस येतो किंवा छान होमोजिनियस त्याचं असं मिक्सचर तयार होतं. आणि मग ही जी खीर किंवा पोरेज तुमचं तयार झालंय, ह्याच्यामध्ये तुम्हाला साखर किंवा गुळाच्या ऐवजी स्वीटनर नक्कीच घालता येईल, किंवा अगदीच तुम्ही नुसतं दुधामध्ये शिजवून जरी आळीव घेतले आणि त्याच्यामध्ये चवीला तुम्हाला बाकी काही ड्रायफ्रुट्स थोडेसे घातले, मग बदामाचे काप करून घातले किंवा काजूचे तुकडे घातले थोडेसे, तर तुम्हाला नक्कीच खिरीसारखा फील येईल आणि छान साखर गुळ किंवा स्वीटनर सुद्धा न घालता ही खीर छान लागेल. जसं आपण आळीवाच्या लाडूमध्ये ओलं खोबरं वापरतो, तसं या खिरीमध्ये तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घालू शकता, तेही खूप छान लागतं. ओलं खोबरं घालताना थोडंसं जर का तुम्ही ते तुपावरती परतून घेतलं तसं खमंग छान, तर खिरीला अजून चांगली चव येते.